माझे मामा 50 वर्षांचे असूनही खूप ताकदवान होते. ते जरी 50 वर्षांचे असले तरी अजूनही ते एका तरुणासारखेच तंदुरुस्त दिसत होते. त्यांना मामीवर खूप प्रेम होते आणि ते मामीला नेहमी आनंदी ठेवत असत. पण एकदा रात्रीच्या वेळी मामीच्या खोलीतून काही विचित्र आवाज येऊ लागले. त्यानंतर मी पाहिले की मामी खोलीतून बाहेर आली आणि लंगलत चालत होती. मामीची अशी अवस्था पाहून मला खूपच आश्चर्य वाटले. मला नेहमी प्रश्न पडायचा की मामा असे काय करतात की मामी लंगडत चालते. एकदा मामी आजारी पडली आणि तिने मला सांगितले, "बाळा, तू तुझ्या मामाला दूध देऊन ये." थोड्या वेळाने जेव्हा मामी झोपली तेव्हा मी मामीसारखीच साजेरी धजरी तयार होऊन मामाला दूध देण्यासाठी गेले. पण जेव्हा मी दुधाचा ग्लास ठेवून मागे वळले तेव्हा मामाने माझा हात धरून मला त्यांच्या जवळ ओढले. मामाला वाटले की मी मामी आहे. मी किरण आहे आणि एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी आहे. मी दिसायला खूप सुंदर आहे आणि माझे वय 22 वर्षे आहे. आम्ही दोनच भावंडे आहोत, मी आणि माझा मोठा भाऊ सूरज. आमचे आईवडील आमच्यासोबत खूप आनंदी होते. माझ्या भावाचे लग्न वर्षभरापूर्वीच झाले होते. ज्या दिवसापासून माझी वहिनी घरी आली, त्या दिवसापासून माझे आई वडीलही खूप आनंदी राहू लागले. माझी वहिनी खूप चांगली होती आणि माझ्या भाऊ आणि वहिनीत खूप प्रेम होते. भाऊ जवळच्या शहरातील एका ऑफिसमध्ये काम करत होते. ते जेव्हा ऑफिसमधून घरी येत तेव्हा नेहमीच आम्हा सर्वांसाठी काहीतरी खायला आणायचे. हे सगळं पाहून मला खूप आनंद व्हायचा. मला नेहमी वाटायचं की देवाने असा भाऊ प्रत्येकाला द्यावा. माझ्या आई वडिलांनाही माझ्या भावाचा खूप अभिमान होता, कारण भाऊ आई वडिलांवर खूप प्रेम करत होते. माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं, त्यामुळे माझ्या आई वडिलांनी माझ्या लग्नासाठी स्थळ शोधायला सुरुवात केली. काही दिवसांनंतर पप्पांना एक चांगला मुलगा सापडला. पप्पांनी त्या मुलाबद्दल चौकशी केली. कळालं की तो मुलगा खूप चांगला आहे. त्याचं नाव राजेश आहे. मात्र त्याचे आईवडील नाहीत. त्याला त्याच्या मामामामीने आपल्या मुलासारखं वाढवलं आहे. तो खूप चांगला होता आणि त्याच्यात कोणत्याही प्रकारचा वाईटपणा नव्हता. जेव्हा मी लग्नाची गोष्ट ऐकली तेव्हा माझ्या मनात अनेक स्वप्न यायला लागली. मी जगभरातील गोष्टींची स्वप्न पाहायला लागले. मी तरुण आणि सुंदर होते, त्यामुळे मला मुलगा आणि मुलगी यांच्यातील भावना चांगल्या प्रकारे समजत होत्या. पप्पांना वाटलं की कुटुंब चांगलं आहे, त्यामुळे उशीर करू नये. म्हणूनच पप्पांनी तातडीने लग्न ठरवलं आणि फक्त 10 दिवसातच माझं लग्न झालं. त्यानंतर मी माझ्या सासरी आल्यावर माझ्या नवऱ्याचे मामा आणि मामी मला पाहून खूप आनंदी झाले. सगळ्या विधी संपल्यानंतर मला माझ्या खोलीत पाठवण्यात आले. हळूहळू वेळ गेला आणि रात्र झाली. मी माझ्या सुहागरातीच्या सजवलेल्या पलंगावर बसून माझ्या नवऱ्याची वाट पाहत होते. त्यावेळी माझं मन खूपच अस्वस्थ होतं, कारण सुहागरातीबद्दल मी खूप ऐकलं होतं. ही लग्नाची आठवणीत राहणारी रात्र असते. हे सगळं आठवून मी थोडी घाबरलेलीही होते. थोड्या वेळाने राजेश खोलीत आले आणि माझ्या जवळ येऊन बसले. ते म्हणाले, "किरण, मला खूप आनंद झाला आहे की मला तुझ्यासारखी जीवनसाथी मिळाली. तुला माहिती किरण, जेव्हा मी 10 वर्षांचा होतो, तेव्हा माझ्या आई वडिलांचा एका अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर माझ्या मामामामींनीच मला मोठं केलं आणि या योग्यतेला पोहोचवलं. मी शांतपणे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत होते. मग मी विचारलं, तुमच्या मामामामींची स्वतःची काही मुलं नाहीत का? यावर माझे पती राजेश म्हणाले, माझ्या मामींना खूप वर्षांपर्यंत मुलंबाळ नव्हतं. पण माझ्या मामांनी खूप उपचार करवले. अनेक वर्षांनी मामी गर्भवती झाल्या. पण जेव्हा बाळ होण्याची वेळ आली, तेव्हा अचानक मामींची तब्येत खूप बिघडली. मामा लगेच मामींना डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की दोघांपैकी फक्त एकालाच वाचवता येईल. त्यावेळी मामांना काहीच समजलं नाही, म्हणून त्यांनी डॉक्टरांना सांगितलं की माझ्या मामीला कोणत्याही परिस्थितीत वाचवा. त्या क्षणी मामींचं प्राण वाचवलं गेलं, पण डॉक्टरांनी सांगितलं की आता त्या कधीच आई बनू शकत नाहीत. या धक्क्यातून माझे मामा मामी खूप दिवसांपर्यंत सावरू शकले नाहीत. त्या घटनेनंतर काहीच दिवसांनी माझ्या आई वडिलांचा एका अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर मामा मामींनी मला आपल्या मुलासारखं प्रेम दिलं. मी कितीही प्रयत्न केला तरी माझ्या मामा मामींचा उपकार विसरू शकत नाही. हे सांगताना माझ्या पती राजेश यांच्या डोळ्यांत पाणी आलं. मी त्यांना म्हणाले, तुम्ही इतके दुःखी होऊ नका. मीही त्यांचं खूप चांगल्या प्रकारे काळजी घेईन. त्यावेळी त्यांच्या या गोष्टींपेक्षा मला माझ्या भावना जास्त जाणवत होत्या. मी माझ्या पतीचा हात पकडला आणि म्हटलं,
आता या सगळ्या गोष्टींमध्येच रात्र घालवायची आहे का? आज आपल्या लग्नाची पहिली रात्र आहे. हे ऐकून त्यांनी मला आपल्या मिठीत घेतलं आणि मलाही याच क्षणाची खूप वाट पाहत होते. पण थोड्याच वेळात राजेश थकल्यासारखे झाले आणि माझ्यापासून दूर झाले. ते 5 मिनिटंही नीट टिकू शकले नाहीत. हे सगळं पाहून माझ्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. मी किती स्वप्न पाहिली होती आणि किती अरमानं सजवली होती, पण माझी सगळी स्वप्न आणि अरमानं वाया गेल्यासारखी वाटत होती. राजेश मला ती समाधानाची भावना देऊ शकले नाहीत, जी एका पत्नीला आपल्या नवऱ्याकडून अपेक्षित असते. त्यानंतर राजेश लगेचच गाढ झोपेत गेले, पण मी मात्र एक तहानलेली मासोळी असल्यासारखी अंथरुणावर सारखी बाजू बदलत राहिले. या सगळ्या विचारांच्या गोंधळात कधी सकाळ झाली ते कळलंच नाही. सकाळी मी लवकरच उठून फ्रेश होण्यासाठी गेले. परत आले तेव्हा पाहिलं की मामा अंगणात व्यायाम करत होते. हे पाहून मला खूप आश्चर्य वाटलं, कारण 50 वर्षांचे असूनही मामा एका तरुण पुरुषासारखे दिसत होते. मग मी स्वयंपाकघरात गेली आणि चहा बनवायला लागले. थोड्या वेळाने चहा तयार करून मामांना देण्यासाठी गेले. मामा म्हणाले, "अगं, सुनबाई, तुझी मामी कुठे आहे? ती काही दिसत नाहीये." मी उत्तर दिलं, "जी, त्या आतच आहेत, काहीतरी काम करत आहेत." मी आता लक्ष देऊ लागले होते की मामी जिथे कुठे असायच्या, तिथे मामा लगेच पोहोचायचे आणि त्यांच्यासोबत काही विचित्र वागायला लागायचे. मामी म्हणायच्या, "आता तरी लाज बाळगा, घरात नवी नवरी आली आहे. जर तिनं हे सगळं पाहिलं तर काय विचार करेल?" मामा म्हणाले, "काय विचार करेल? प्रत्येक नवरा आपल्या बायकोसोबत हेच सगळं करतो. राजेशही हेच करतो असणार." मामींच्या अशा बोलण्याने मला खूपच लाज वाटली. मी विचार करू लागले, काश राजेशही असेच असते. असेच 10 दिवस निघून गेले. आणि मग एका रात्री जेव्हा मी बाथरूममध्ये जाण्यासाठी निघाले, तेव्हा मला मामांच्या खोलीतून मामींच्या विचित्र आवाजांचा कानावर पडले. असे आवाज ऐकून मी माझ्या भावना आवरू शकले नाही आणि मामांच्या खोलीच्या खिडकीजवळ जाऊन बघू लागले. तिथे हलक्या प्रकाशात मी जे काही पाहिलं, त्याने माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवणं कठीण झालं. मी कसाबसा तिथून निघून माझ्या खोलीत परत आले आणि माझ्या भावनांवर काबू ठेवत राजेशला जागं करण्याचा प्रयत्न करू लागले. पण तो इतक्या गाढ झोपेत होता की त्याला काहीच फरक पडत नव्हता. मी अंथरुणावर बाजू बदलत राहिले आणि शेवटी थकून झोप लागली. सकाळी जेव्हा राजेश उठले तेव्हा ते त्यांच्या ड्युटीसाठी निघाले. त्यांच्या सुट्ट्या आता संपल्या होत्या. खरं तर राजेश शहरात राहून नोकरी करायचे आणि फक्त महिन्याच्या शेवटी घरी यायचे. मी स्वयंपाकघरात जाऊन त्यांच्यासाठी नाश्ता बनवला. काही वेळाने ते नाश्ता करून आपल्या कामावर निघून गेले. मी उदास चेहरा घेऊन माझ्या खोलीत परत आले. पण रात्रीचा तो प्रसंग माझ्या मनात वारंवार येऊ लागला. मी विचार करत होते, मामी किती नशीबवान आहे. अजूनही मामा त्यांना इतकं प्रेम देतात. आणि इथे माझा नवरा, ज्याच्या प्रेमासाठी मला तडफडावं लागतं, तो मला कधीच समाधान देऊ शकत नाही. आता असेच दिवस निघून जात होते. मामी नेहमीच म्हणायच्या, "कधी हा त्रास माझा पिच्छा सोडेल? मी तर याला कंटाळले आहे. पूर्ण दिवस शेतात काम करते आणि तरीही रात्री तो मला सोडत नाही. कधी हा थकत आहे की नाही, देव जाणे." त्या नेहमीच त्यांच्या पाठीत हात ठेवून म्हणायच्या, "ही पाठदुखी कधी बरी होईल?" मामींच्या अशा बोलण्याने मीही आश्चर्यचकित व्हायचे की मामा नक्की काय करतात, ज्यामुळे मामी नेहमी अशा तक्रारी करत असतात. अगली रात्री पुन्हा एकदा मामींच्या खोलीतून त्याच आवाजांनी कान ठोसले. मी स्वतःला आवरू शकले नाही आणि पुन्हा एकदा खिडकीजवळ जाऊन पाहिले. तिथे परत तोच प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर होता, जो पाहून माझं मन बेकाबू होऊ लागलं. मात्र मी तिथून मागे फिरले आणि माझ्या खोलीत परत आले. खोलीत आल्यावर विचार करू लागले की जर ही गोष्ट मामांना समजली, तर त्यांना खूप वाईट वाटेल. हे विचार करून मी काही दिवसांपर्यंत त्या खोलीकडे लक्ष देणं बंद केलं. एक दिवस मामींची तब्येत खूपच खराब झाली होती. त्या आपलं डोकं धरून सारख्या म्हणत होत्या, "माझी तब्येत खराब आहे, पण त्याला त्याचं काहीच घेणं देणं नाही. त्याला फक्त त्याचं समाधान हवं आहे." रात्री मामींनी मला बोलावलं आणि म्हणाल्या, "सुनबाई, आज माझी तब्येत खूप खराब आहे, आज माझी तब्येत ठीक नाही, म्हणून मी त्यांच्या खोलीत जाणार नाही. तुझ्या मामांना इलायची टाकून दूध पिण्याची सवय आहे. आज तूच त्यांना दूध देऊन ये." मामी म्हणाल्या. हे ऐकताच रात्री पाहिलेला तो प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर फिरू लागला. मामी दुसऱ्या खोलीत जाऊन झोपल्या आणि मी दुधाचा ग्लास घेऊन मामांच्या खोलीत जायला लागले.
त्यावेळी मामांच्या खोलीत मंद उजेडाची लाईट चालू होती. जेव्हा मी दाराजवळ पोहोचले तेव्हा माझ्या मनात अनेक विचार येऊ लागले. मी माझं ओढणं डोक्यावर घेतलं आणि घुंगटसारखं पुढे सोडलं, कारण मामीसुद्धा नेहमी असंच घुंगट घेत असायच्या. त्यावेळी मी अगदी मामींसारखाच माझा वेश बनवला आणि मामांच्या खोलीत गेले. आतलं दृश्य थोडं विचित्र वाटत होतं. मी दुधाचा ग्लास ठेवून परत येण्यासाठी वळले, तेव्हा अचानक मामांनी माझा हात पकडला आणि मला त्यांच्या दिशेने ओढलं. मी पटकन माझं चेहऱ्याचं ओढणं घट्ट धरलं, जेणेकरून त्यांना समजू नये की मी कोण आहे. त्यानंतर त्यांनी माझ्याशी तशीच वागणूक दिली, जशी ते मामींसोबत करत असत. त्यावेळी मी माझ्या भावनांवर काबू ठेवू शकले नाही आणि मग ते घडू लागलं, जे मी कधीच विचार केलं नव्हतं. जेव्हा ते थकून झोपले, तेव्हा मी उठून माझ्या खोलीत परत आले. आज मी खूप आनंदी होते आणि हेच विचार करत होते की मामीची अवस्था अशी का असते, याचा अंदाज मला आता लागला होता. मी माझ्या अंथरुणावर झोपले आणि कधी गाढ झोप लागली हे कळलंच नाही. सकाळी जाग आली, तेव्हा मी खूपच ताजेतवाने वाटत होते. रात्रीच्या आनंदाला तर सीमा नव्हती. मी फ्रेश होण्यासाठी बाहेर गेले. थोड्या वेळाने बाहेर आले, तेव्हा पाहिलं की मामींना अजूनही जोराचा ताप होता. मी त्यांच्या कपाळावर ओल्या कपड्याने पुसायला लागले. इतक्यात मामा तिथे आले आणि विचारलं, "सुनबाई, आता मामींची तब्येत कशी आहे?" मी म्हणाले, "हो, आता थोडी ठीक आहे. तापसुद्धा कमी झाला आहे." त्यावेळी मला जाणवलं की मामा मला फार बारकाईने बघत होते. याआधी त्यांनी कधीच असं पाहिलं नव्हतं. मी विचार करू लागले की कुठे रात्रीची गोष्ट त्यांना समजली तर नाही ना. हे विचार करताच मी खूप घाबरले. मला वाटलं, जर त्यांना समजलं तर ते माझ्याबद्दल काय विचार करतील? रात्र झाली, तेव्हा मामी म्हणाल्या, "सुनबाई, जोपर्यंत माझी तब्येत पूर्णपणे ठीक होत नाही, तोपर्यंत मी तुझ्या मामांकडे जाणार नाही. नाहीतर माझी तब्येत अजूनच बिघडेल. त्यामुळे तूच त्यांना दूध देऊन ये. नाहीतर ते मलाच शोधत इकडे येतील." मामींचं हे ऐकताच जणू काही मी खूपच आनंदी झाले. मी खूप खुश होते आणि विचार करू लागले की आज पुन्हा तो आनंद का अनुभव करून घ्यावा. उशीर रात्री, जेव्हा मामी झोपल्या तेव्हा मी दुधाचा ग्लास घेऊन मामांच्या खोलीत गेले. मी जसेच दुधाचा ग्लास ठेवून मागे वळले, तेव्हा मामांनी माझा हात पकडला आणि म्हणाले, "काय झालं सुनबाई, अशीच का जात आहेस?" मामांच्या तोंडून हे ऐकताच मी थोडी घाबरले. पण मामा म्हणाले, "मला माहीत आहे की काल रात्री मामीच्या जागी तूच होतीस." मी विचारलं, "जर तुम्हाला माहीत होतं, तर मग तुम्ही मला काही बोललं का नाही?" त्यावर मामा म्हणाले, "सुनबाई, मला माहीत आहे की राजेशसोबत तू आनंदी नाहीस. भलेही तू मला हे सांगितलं नाही, पण मी तुझ्या वेदना चांगल्या प्रकारे समजू शकतो. सुनबाई, तू याबद्दल अजिबात चिंता करू नकोस. जर तुझी हीच अवस्था राहिली तर तू आई कशी होशील?" मामांच्या अशा बोलण्याने मी थोडी निर्धास्त झाले. पण मनात थोडासा धास्ती होता की जर ही गोष्ट राजेश किंवा मामीला समजली तर माझं काय होईल. त्या क्षणी मी सगळ्या विचारांना दूर सारला आणि मामांसोबत माझा आनंद वाटून घेतला. त्या रात्रीही जेव्हा मामा झोपले तेव्हा मी माझ्या खोलीत परतले. आता हे रोजचं होऊ लागलं होतं आणि मीही खूप आनंदी राहू लागले. लागी होती मामाजी पण जसे प्रत्येक रात्री माझाच वाट पाहत होते. असाच काही दिवस गेले आणि एक दिवस अचानक माझे पती राजेश घरी आले. त्या दिवशी मी खूप आनंदित होते. रात्री जेवण झाल्यावर सर्व लोक आपल्या आपल्या खोल्यांमध्ये गेले. मी आणि माझे पतीही आपल्या खोलीत गेलो. त्या रात्री मला असं वाटलं की राजेश आता आधीपेक्षा चांगले झाले आहेत, पण अजून खूप चांगले झाले नाहीत. नंतर ते गहरी झोपेत गेले. त्यांना इतक्या गडबडीत झोपलेलं पाहून मला आतूनच जळायला लागलं आणि मग मी विचार करू लागले की मामाजीकडे जावं. पण राजेश होते, त्यामुळे मी कसंबसं स्वतःला समजावून घेत झोपले. सकाळी राजेश म्हणाले की मी 3 दिवसांसाठी शहरात जात आहे आणि 3 दिवसांनीच परत येणार आहे. हे ऐकून मी खूप आनंदित झाले आणि पुन्हा त्या रात्रीच्या प्रसंगाबद्दल विचार करू लागले. ती रात्री खूपच अवघड झाली, पण मामी झोपले की मी मामाजीच्या खोलीत गेले. त्या रात्री मी पाहिलं की मामाजी तासनतास माझ्या प्रतीक्षेत होते. माझ्या येण्यासोबतच ते लगेच सुरू झाले. त्या रात्रीही मी पूर्णपणे समाधानी आणि खूप आनंदित होते. पुढच्या दिवशी मी घराच्या कामात व्यस्त असताना अचानक माझे पती राजेश घरी आले. हे पाहून मी एकदम घाबरले. मी त्यांच्याशी विचारू लागले, "काय गोष्टी आहे जनाब, इतक्या लवकर परत आले?" राजेश म्हणाले, "किरण,
आता मी माझं ड्युटी घरातूनच करीन, कारण आता मी आणखी तुझं कधीही त्रास देऊ इच्छित नाही. त्यांचं असं बोलणं ऐकून मी आश्चर्यचकित झाले, कारण मी विचार करत होतो की ते आज अशी गोष्ट का करत आहेत. मग राजेश म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे किरण, तुझ्यासारखी बायको फार मर्जीवाल्यांना मिळते. मी खूप भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखी पत्नी मिळाली. कारण जेव्हा एखादी स्त्री आपल्या पतीकडून समाधानी होत नाही, तेव्हा ती दुसऱ्या पुरुषाच्या शोधात राहते. पण तू असं काही केलं नाहीस. तू माझ्या विश्वासावर कायम राहिलीस आणि हेच माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. राजेशच्या अशा गोष्टी ऐकून मी मनाशी स्वतःला दोष देऊ लागले. मी विचार करू लागले की माझे पती मला किती विश्वास ठेवतात आणि मी त्यांच्या पाठीमागे काय करत होतो. इतक्या चांगल्या पतीला मी धोका दिला आहे. त्या क्षणी मला स्वतःपासून द्वेष होऊ लागला आणि मी आतूनच घुटन अनुभवू लागले. माझे पती म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे, किरण, मला एक गुप्त रोग होता, ज्याचा उपचार मी शहरातच सुरू केलं होतं. याच रोगामुळे मी आधी विवाह करायला इच्छित नव्हतो. पण मामीच्या आग्रहामुळे मला तुझ्याशी लग्न करावं लागलं. तरी आता काही त्रास नाही. कसली गोष्ट नाही. आता मी बिलकुल ठीक झालो आहे. जेव्हा रात्री झाली, तेव्हा मला माझ्या पतींकडून ती खुशी मिळाली जी लग्नानंतर कधीच मिळाली नव्हती. आज रात्री मी खूप खुश होती. पुढच्या सकाळी, जेव्हा मामाजींची नजर माझ्यावर पडली, तेव्हा मी त्यांच्याशी नजर चुकवू लागले. मला त्यावेळेस माझ्या चुकांचा पूर्णपणे आभास झाला की मी चुकीच्या मार्गावर चालले होते. पण आता मी माझ्या पतीला धोका देऊ इच्छित नव्हते. त्या दिवसानंतर मी मामाजींच्या खोलीत जाणं बंद करा आणि माझ्या पतीसोबत खूप आनंदाने राहू लागले. मामाजी हे समजले होते की आता मी पश्चात्तापाच्या आगीमध्ये जळत आहे आणि कुठेतरी त्यांनाही त्यांची चूक जाणवू लागली होती. त्या दिवसानंतर मामाजींनी माझ्यावर चुकीच्या नजरेने पाहणं थांबवलं आणि ते एक चांगल्या माणसाप्रमाणे वागू लागले. जेव्हा कोणत्याही स्त्रीला किंवा पुरुषाला त्यांच्या पती किंवा पत्नीपासून संतुष्टी मिळत नाही, तेव्हा ते चुकीच्या मार्गावर जातात. पण मी आपल्याला एवढंच सांगू इच्छिते की कृपया आधी या गोष्टीची खात्री करा की त्यांच्यासोबत खरंच काय समस्या आहे. जर तुम्ही या समस्येचं समाधान शोधाल तर तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाण्याची आवश्यकता नाही. कारण या मार्गावर तुम्हाला फक्त काही क्षणांची संतुष्टी मिळेल, पण पश्चात्ताप तुम्हाला संपूर्ण आयुष्यभर भोगावा लागेल. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला आमची ही गोष्ट कशी वाटली? कृपया कमेंट करून आम्हाला सांगावे. जर ही गोष्ट आवडली असेल तर तिला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.